तपश्चर्या केली आणि त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांनी या मुलाचं नाव गण ठेवलं. हा गण शक्तिशाली आणि पराक्रमी होता, त्यामुळे त्याला गणराज या नावाने ओळखलं जाऊ लागलं. तो तेवढाच हट्टी देखील होता. राजा अभिजित यांच्यानंतर गणराज राज्य करू लागला. एक दिवस वनात भ्रमण करत असताना तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींनी त्याचा उत्तम पाहुणचार केला. कपिल मुनींजवळ चिंतामणी रत्न होते. त्याच्या सहाय्याने त्यांनी गणराज्याला पंचपक्वान्न खाऊ दिले. याने प्रचंड आनंदित झालेला गणराजाला चिंतामणी रत्न घेण्याचा मोह आवरला नाही. त्याने त्याची मागणीही केली, पण कपिल मुनी यांनी नकार दिला आणि सांगितलं की हे रत्न फक्त तपश्चर्येनेच प्राप्त करता येते. पण हट्टी गणराजाने ते रत्न हिसकावून घेतले. यानंतर चिंतामग्न झालेल्या मुनींनी गणेशाची